माझा जन्म याच राशीतच का झाला? मीन रास. पुण्य कार्य, दान, सत्कार्यही सर्वांसाठी करता सर्व काही. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. माझा जन्म मीन राशीतच का झाला या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्धपणे अभ्यास करीत आहोत. यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील त्या राशीच्या माहितीचा व्हिडिओ सगळ्यात आधी बनवत आहोत. त्यानुसार आजच्या भागात आपण मीन राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचू शकेल. हा विषय तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल. मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून मीन राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊया. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचं 4थं चरण, उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे 4 चरण आणि रेवती नक्षत्राचे 4 चरण अशा एकूण 9 चरणांनी मीन राशी बनलेली आहे. आपल्या शत्रूशी देखील सौम्यपणे वागणाऱ्या लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. ही निरुपद्रवी लोकांची रास म्हणूनही ओळखल्या जाते. राशीचक्रातील ही 12वी व शेवटची रास आहे. या राशीचे स्वामी गुरु महाराज असून निसर्ग कुंडलीत ही राशी द्वादश स्थानात येते. मीन राशीमध्ये जन्म घेतलेले जातक धार्मिक वृत्तीने ओतपोत भरलेले असतात. उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य मान सन्मान देणारे, सामाजिक नियमांचे पालन करणारे ते असतात. हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर प्रचंड श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे असतात. कूटनीती, षडयंत्र यात त्यांची अजिबात रुची नसते. या गोष्टी त्यांना जमतही नाही. त्यांचा स्वभाव हा दयाळू व परोपकारी असतो. मीन राशीचे जातक हे बुद्धिमान व नवीन विचारांचे शोधक असतात. त्यामुळे त्यांच्या या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात. संवाद साधण्याची कला कुणी यांच्यापासून शिकली पाहिजे. विशेष बाब म्हणजे हे लोक चिंतनशील देखील असतात. सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करणं, सर्वांशी प्रेम संबंध बनवणं हा त्यांचा मुख्य गुणधर्म असतो. साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते. त्यामुळे मीन राशीचे लोक लेखक व कवी मनाचे असतात. त्या बळावर त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मान सन्मान प्राप्त होतो. न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेतात. आपल्या सौम्य स्वभावामुळे कुणी यांच्याशी वाईटही वागलं तरी ते त्यांच्याशी देखील सौम्यतेनेच वागतात. आता आपण तुमचा जन्म मीन राशीत का झाला हे समजून घेऊया. जीवनामध्ये पुण्यकर्म करण्यासाठी, दान करण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठी तुमचा मीन राशीत जन्म झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. एक वाक्य मीन जातकांच्या तोंडी सदैव असतं, मी सगळ्यांचं करतो मात्र माझं कोणीच करत नाही. मीन रास ही निसर्ग कुंडलीच्या द्वादश स्थानात येते. लाभस्थानानंतर येणारी रास म्हणजे मीन रास होय. या राशीत जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा मागच्या जन्मात तुम्ही अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने भरभरून लाभ मिळवलेला असतो. मात्र त्या लाभाच्या तुलनेत दान करण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडलेले असता. प्रवास कमी केलेला असतो. एखाद्याच्या प्रती कर्तव्य पूर्ण करण्यात तुम्ही कमी पडलेले असतात. आपली ती सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही या भूतलावर मीन राशीत जन्म घेऊन येता. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक जातक हा मागच्या जन्माचं कर्म घेऊन या जन्मात आलेला असतो. कर्मातून या जन्माचे शरीर आणि राशी प्राप्त होते. या जन्माच्या कर्मातून पुढील जन्माचं शरीर आणि राशी प्राप्त होते. मृत्यू म्हणजे काय? तर मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलण्याची एक प्रक्रिया होय. एकाच वस्तूचा वापर केला की त्या वस्तूचं सामर्थ्य कमी होतं.
आपण कपड्यांचा जरी विचार केला तरी त्या कापडाचा वापर जास्त झाला की ते झिजतं, तसंच हे शरीर देखील झिजतं आणि मनुष्य पुढील जन्म घेतो. कधीकधी काय होतं की या जन्मोजन्मीच्या चक्रामध्ये आपल्या कर्माला अनुसरून एक कमी काळ उरलेला असतो. त्यामुळे आयुष्य कमी जास्त देखील होतं. मृत्यू म्हणजे दुःख ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे. मृत्यू ही एक स्वाभाविक बाब आहे. आत्म्याचा स्वभाव असा आहे की तो कर्म करतो. हे कर्म करीत असताना जेव्हा हे शरीर थकतं, त्यानंतर जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा अपूर्ण राहिलेली कर्म पूर्ण करण्यासाठी तो नवीन जन्म घेतो. मीन राशीत तुमचा जन्म झालेला आहे, म्हणजे 3 नक्षत्र तिथे आहे. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशा 3 नक्षत्रांनी मिळून मीन रास तयार होते. या नक्षत्राप्रमाणे फळांच्या दिशा बदलतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात तुमचा जन्म झालेला असेल तर मीन राशीत त्याचं केवळ एक चरण येतं. ते चरण नेमकं चंद्राच्या मालकीचं येतं, म्हणजे गुरुची रास, गुरुचं नक्षत्र आणि चरण चंद्राचं. या स्थितीमध्ये तुम्ही भूतलावर अवतरित होतात. गुरु म्हणजे धार्मिक कार्य, गुरु म्हणजे अध्यात्म, गुरु म्हणजे उच्च शिक्षण होय. या संदर्भात तुमचं एखादं कार्य सुरू असतं आणि ते कार्य सुरू असताना तुमचं पहिलं आयुष्य संपतं, म्हणून नवीन आयुष्यात येताना तुम्ही त्याच दिशेने आलेले असता. या जन्मात येण्याचा तुमचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे लोकांना शैक्षणिक ज्ञान देणं, शैक्षणिकरित्या त्यांना उच्च पदावर नेणं, मार्गदर्शन करणं. त्यानुसार तुम्ही कार्यरत असता. ज्या मीन जातकांचा जन्म पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये झालेला असतो ते उत्तम मार्गदर्शन करतात. ते कौशल्य त्यांना निसर्गतः ओकत असतं. मग ते मार्गदर्शन धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, एखाद्या कलेच्या क्षेत्रातील देखील असू शकतं. याच मीन राशीमध्ये शुक्र ग्रह उच्चीचा होत असतो, जो सर्व प्रकारच्या कलांचा कारक ग्रह मानला जातो. थोडक्यात कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान सातत्याने देत राहणं हा मीन जातकांचा मुख्य धर्म ठरतो. यानंतर ज्या जातकांचा जन्म मीन राशीत आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात झालेला असेल तर मागील जन्मात तुम्ही धार्मिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात केलं, आध्यात्मिक कार्य मोठ्या प्रमाणात केलं, त्यात एक विशेष उंची देखील गाठली. त्यातून जो लाभ प्राप्त व्हायचा तो तुम्हाला होत होता, परंतु पूर्ण लाभ प्राप्त न होता तुमचं पहिलं आयुष्य संपलं. त्यामुळे मागील जन्मात केलेल्या पुण्यकर्माचा लाभ प्राप्त करण्यासाठी तुम्ही या जन्मात आलेले आहात असं आपण म्हणू शकतो. मग असे जातक कुठेही असू द्या, त्यांना एक सन्मान प्राप्त होतो. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार असतात. लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. हे स्वतः आवडीने खातात आणि इतरांनाही खाऊ घालतात. तो त्यांचा नैसर्गिक गुणधर्म असतो. अशीच सकारात्मक कर्म घेऊन ते पुढे जातात. त्यानंतर ज्या जातकांचा जन्म मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात झालेला असेल तर हे नक्षत्र बुध ग्रहाचे आहे. मागील जन्मामध्ये धार्मिक कार्य करीत असताना, संघर्ष करीत असताना एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं काम अर्धवट राहिलेलं असतं. तुम्हाला अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागतो. त्या विरोधाचा सामना करीत धार्मिक कार्य पुढे नेत असताना तुमचा तो जन्म संपलेला असतो. ते अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला आहे. थोडक्यात मीन जातक ज्या जन्मात सकारात्मक गोष्टी करण्यासाठी आलेले असतात, नैसर्गिक कार्य पूर्ण करण्यासाठी, धार्मिक आध्यात्मिक कार्य पूर्ण करण्यासाठी, शैक्षणिक कार्य पूर्ण करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, लोकांमध्ये सकारात्मक भावना रुजवण्यासाठी तुम्ही हा जन्म घेतलेला असतो. नक्षत्र कोणतंही असो, जर तुम्ही मीन राशीत जन्माला आलेला आहात तर तुम्ही आपल्या जीवन कार्यात सकारात्मक भावना रुजवणार आहात. सगळ्यांशी प्रेमाने वागणं, प्रेमाने नातं जोडणं, समोरील व्यक्तीने राग व्यक्त केला तर आनंदात राहणं हा मूळ गुणधर्म घेऊन तुम्ही या भूतलावर आलेले आहात. मीन राशीविषयी आपण असं बोलू शकतो, जिसने मन को वश में कर लिया, जिसने मन को वश में कर लिया उसने ही जीवन को खुशी से जी लिया. त्यानुसार तुम्ही आनंदाने जगता, इतरांनाही आनंदाने जगावं यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती करता, सर्वांसाठी सर्व काही करण्याची सदैव तयारी देखील ठेवता.
किंबहुना याच कारणासाठी मीन जातक या भूतलावर आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे माझा जन्म मीन राशीतच का झाला हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत. तुमची राशी अजूनही आलेली नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.